Okay, please put your present to everyone. The semi-English one are having their science in English or Marathi? English only, na? Deepika, Aditi? Okay, okay. So let's start. See, today we are going to start with our lesson number 10, that is disaster management म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. Okay. See, here are various news items are given about the disasters like ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, महाड ब्रिज कोलॅप्स, वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, त्यानंतर सुनामी स्मॅशेस एशिया, 26/11 फोन ट्रेल पॉइंट्स टू लोकल लिंक्स, रशियाचे विमान कोसळले, शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. ओके, दीज ऑल आर कॉल्ड ॲज डिझास्टर्स. या सगळ्याच्या न्यूज आपण पाहत असतो. या सगळ्याला एकत्रितपणे काय म्हणायचं आहे आपण? डिझास्टर. ओके, सी, we have studied two types of disaster, namely man-made and natural disaster. Into which categories do the disaster shown in the news item above fall? बघा, आपल्या ज्या आपत्ती असतात त्या निसर्ग निर्मित असतात किंवा मानव निर्मित असतात. मग यापैकी जे आपल्याला दिलेले आहेत, लाईक ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, ही बातमी काय असेल? नॅचरल डिझास्टर और मॅन मेड? इट विल बी मॅन मेड. येस. देन वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, नॅचरल. येस. देन रशियाचे विमान कोसळले, man made. Okay, okay, so you have the basic idea, right? We can prevent certain disaster while it is necessary to take precautions in the case of some other disaster. Natural and man-made disaster are related to each other. काही आपत्ती अशा असतात, काही अपघात असे असतात जे आपण टाळू शकतो, तर काही आपत्ती अशा असतात ज्यामध्ये आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. मग ह्या ज्या नॅचरल डिझास्टर आहेत, मॅनमेड डिझास्टर आहेत, ज्या निसर्गनिर्मित आपत्ती आहेत, मानव निर्मित आपत्ती आहेत, त्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. ओके, येस, गॉट. सी, natural disasters such as famine, lightning strikes, cloud burst, storms, etc. occur due to the changes in the weather. हवामानात जे बदल होतात त्याच्यामुळे फेमाईन म्हणजे दुष्काळ, लाइटनिंग स्ट्राईक वीज पडणे, क्लाउड बर्स्ट ढगफुटी आणि स्टॉर्म्स वादळे यासारखे ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या हवामानातील बदलामुळे घडत असतात. There is a possibility of damage to property in such natural calamities. Who is to be held responsible for that? What can we do to deal with these losses? मग ह्या ज्या सगळ्या आपत्ती आहेत, लाईक दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे, यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, खूप नुकसान होतं. मग यासाठी जबाबदार कोण सांगा? कॅन वी फाईल अ कंप्लेंट अगेन्स्ट नेचर? Yes, can we file a complaint against nature for this? No, no, we cannot file a complaint against nature. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? What we can do for that? We can prevent them. Okay, काही preventive measure we can follow, right? We can follow some preventing measure for that. Just a second. Okay. So first one is famine. Okay, म्हणजे दुष्काळ. See, the condition that arises due to the long term and severe scarcity of food, grain, and water is called famine.
Famines can be very severe. Although the main cause of famine is natural phenomena, yet a famine condition is created by some human activities besides some natural events. ओके, बघा फेमाईन म्हणजे दुष्काळ. अन्नधान्य किंवा पाणी हे खूप जास्त काळापर्यंत या दोन गोष्टींचा तुटवडा पडणे, या परिस्थितीला दुष्काळ म्हणतो आपण. ओके, दुष्काळाचं प्रमुख कारण मेनली नैसर्गिकच असतं, लाईक पाऊस नाही पडत किंवा त्याच्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं आणि पाणी पण कमी मिळतं. पण माणसाच्या सुद्धा अशा काही कृती आहेत ज्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. ओके, येस. नाव टेल मी, what would happen if no food were grown during the whole year? वर्षभर जर शेतात अन्नच पिकलं नाही तर काय होईल? Who will tell? Yes, we'll don't get food. We'll don't get food. थोडे दिवस अन्न पुरेल कारण अन्नसाठा असतो. ओके, येस प्रद्युम्न, विल यू? Yes, ma'am. We will die without food. We will do not get food and grains. येस, विल डाय विदाउट फूड. असं नाही की लगेचच अन्न संपून जाईल, अन्नसाठा असतो त्यामुळे तो थोडे दिवस पुरेल, पण पूर्ण वर्षभर एवढ्या लोकसंख्येला तो पुरेलच असं नाही. ओके, सो व्हॉट आर द कॉजेस ऑफ दिस फेमाईन? या दुष्काळाची कारणे काय आहेत बघा. ड्रॉट, हेवी रेन्स अँड फ्लड, क्रॉप गेटिंग वॉश्ड अवे और डॅमेज इन द फ्लड, environmental changes such as temperature change, storms, cold waves or fog, damage of crops by animals like mice and rats, attack of pest, locust or diseases of crops, a natural calamity like earthquake, etc. are some of the causes of famine. मग या दुष्काळाची काय काय कारणे असतात? ड्रॉट म्हणजे अतिवर्षण, ओके, अवर्षण सॉरी. त्यानंतर हेवी रेन्स, खूप जास्त पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे. फ्लड, पूर. क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे और डॅमेज इन द फ्लड, पुरात पिके वाहून जाणे किंवा त्यांचं पूर्णपणे नुकसान होणे. एन्व्हायरमेंटल चेंजेस सच एज टेम्परेचर चेंज, तापमानात बदल होणे. स्टॉर्म्स, त्यानंतर वादळ. कोल्ड वेव्स और फॉग, थंड हवा किंवा धुके. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट, त्यानंतर उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांकडून होणारा यासारख्या प्राण्यांकडून पिके डॅमेज होणे, त्यांचा नाश होणे. देन अटॅक ऑफ पेस्ट, पिकांना कीड लागणे. लोकस्ट और डिझीज ऑफ क्रॉप्स, टोळधाड होणे, पिकांवर रोग येणे. ओके, त्यानंतर अर्थक्वेक सारखी नॅचरल कॅलॅमिटी, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती, ही सगळी काय आहेत? दुष्काळाची कारणे आहेत. दीज ऑल आर कॉजेस ऑफ फेमाईन. ऑफ दिस ड्रॉट इज द मेन कॉज. पण या सगळ्यापैकी ड्रॉट म्हणजे अवर्षण हे दुष्काळाचं प्रमुख कारण आहे. Man-made causes of famine include war, internal unrest, absence of transport routes, uncontrolled population growth, etc. दुष्काळ पडण्यासाठी मानव देखील रिस्पॉन्सिबल आहेत. मग मानवी कारणे कोणती आहेत? मॅनमेड रिझन, विच आर दी मॅनमेड कॉजेस? वॉर, युद्ध. त्यानंतर इंटरनल अनरेस्ट, अंतर्गत अशांतता. अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव असणे. अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, दिस इज द मेन वन, लोकसंख्येची बेसुमार वाढ. या सगळ्या गोष्टींचा कॉजेस ऑफ फेमाईन मध्ये समावेश होतो. हॅव यू अंडरस्टूड? दुष्काळाची कारणे समजलीत? कॅन एनीवन टेल मी देम अगेन? द नॅचरल कॉजेस, हू विल टेल मी द नॅचरल कॉजेस ऑफ फेमाईन? चला, दुष्काळाची नैसर्गिक कारणे सांगा. येस दीपिका. Flood, environmental changes, temperature change, storms, cold waves, or fog. Yes, and that earthquake also. Okay. And what are the man-made, मानव निर्मित कोणती कारणे आहेत दुष्काळाची? What are the man-made causes? Yes, प्रद्युम्न. Man-made cause of famine include war, internal
unrest, absence of transport routes, uncontrolled population growth. ओके. ओमकार, ऍक्सिडेंट हे दुष्काळाचं कारण नाही. There are records of loss of life caused by severe famines in various parts of the world. बघा, जिथे जिथे दुष्काळ पडतो तिथे तिथे जेव्हा प्राणहानी होते, जीवितहानी होते, तेव्हा त्या गोष्टींच्या रेकॉर्ड्स ठेवले जातात. एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फेमाइन अफेक्टेड कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. आणि त्या नोंदीनुसार, त्या रेकॉर्डनुसार आशिया हा जगातील सगळ्यात मोठा दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे. A majority of the famines occurred in drought-prone and flood-affected regions. Among the most dreadful famines that have occurred in the world are the famines that affected India and China. बघा, आशिया जगात सगळ्यात जास्त दुष्काळ आशिया या खंडात पडतो आणि यापैकी दुष्काळ अवर्षणामुळे होतो आणि जिथे पूरग्रस्त प्रदेश आहे तिथे होतो. आणि जगात जेवढे जेवढे एकदम मोठे भीषण अशा प्रकारचे दुष्काळ पडले आहेत त्यामध्ये भारतातला दुष्काळ आणि चीन मधला दुष्काळ हे प्रमुख दुष्काळ मानले जातात. ओके, सो आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन? मग या दुष्काळासाठी आपण पण रिस्पॉन्सिबल आहोत का? आपण पण जबाबदार आहोत का? पहा, वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग as a balance between rainfall and population is disturbed. बघा, पाऊस आणि लोकसंख्या याचा समतोल बिघडत आहे, कारण पाऊस तितकाच आहे पण लोकसंख्या वाढतच चाललेली आहे, त्यामुळे त्याचा बॅलन्स बिघडल्यामुळे पाणी कमी पडत आहे. Though there has been a very high rise in the production of the food grain as a result of the green revolution, the balance of the environment has been lost due to the use of chemical fertilizer, pesticide and weedicide. बघा, ग्रीन इव्होल्युशन झालेलं आहे, हरित क्रांती झाली, त्याच्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन खूप वाढलं, पण शेतकरी काय करतोय, उत्पन्न मिळवण्यासाठी, कीटांचा नाश करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं वापरत आहे, जमिनीत जंतुनाशके वापरत आहे, वीडसाइड म्हणजे तणनाशके सुद्धा वापरत आहे. त्याच्यामुळे काय होतोय, पर्यावरणाचा बॅलन्स बिघडत आहे. ओके, एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज लूजिंग. अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, अमर्याद पाण्याचा उपसा करणे, इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होणे आणि मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा गैरवापर करणे, हे सगळी कारणे मानव निर्मित आहेत. सो वी ऑल आर रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन. त्यामुळे आपण सगळे देखील दुष्काळाला जबाबदार आहोत. येस, अंडरस्टूड? Here are something extra information is given about the past. See, famines are not a new phenomenon. The problems of drinking water, food and fodder for animals date back to historic times. बघा, दुष्काळ हा आत्ताच नवीन एक अशी संकल्पना नाही. दुष्काळ आत्ताच पडतात असं नाही. इतिहास काळात देखील दुष्काळ होते. पिण्याचं पाणी, अन्न आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा इतिहास काळात सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराज and छत्रपती शाहू महाराज implemented many schemes to overcome the famines of their time. मग त्या काळी दुष्काळावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी काही योजना राबवल्या होत्या. Their water supply and water shortage storage schemes are ideal even in today's circumstances. बघा, आजच्या परिस्थितीशी तुलना केली तरी त्यांच्या काळातील पाणी पुरवठा आणि पाणी साठ्याच्या योजना या आदर्श मानल्या जातात. You too can make schemes like these to face future crises and disaster, which will be of use not only in your own life in the future but also for society at large. मग आपण सुद्धा या संकटांना, या आपत्तींना तोंड देण्यासाठी काही योजना करू शकतो आणि ते आपल्यासाठीच नाही तर पूर्ण सोसायटीसाठी युजफुल ठरतील. Malikambar implemented a canal scheme for drinking water in Aurangabad. It exists even today. बघा, मलिकंबर हा जो वजीर होता त्याने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा कालवा तयार केला होता आणि तो आजही पाहायला मिळतो, आजही तो अस्तित्वात आहे. यू कॅन चेक ऑन इंटरनेट फॉर दॅट. What can we do to ease the severity of famine? मग या दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, पहा. फर्स्ट इज टू प्लॅन युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. आपण पाणी वापरताना त्याचं नियोजन आधीच करायला हवं आणि
वापरलेल्या पाण्याला पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. देन प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट अ लोकल लेवल. स्थानिक पातळीवर जलसंधारण कसं करता येईल याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आणि वृक्षतोड थांबवणे हे सुद्धा याचे उपाय आहेत. मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन प्लान्स टेकिंग इनटू अकाउंट द वेदर फोरकास्ट. हवामानातील बदल लक्षात घेऊन आपलं जे नियोजन आहे, जे प्लॅन आहे त्यामध्ये बदल करायला हवा. ओके, अंडरस्टूड अबाउट फेमाइन, इट कॉजेस, how we are responsible for that and what we can do to decrease its severity. Yes, everything. दुष्काळ कसा पडतो, त्याची कारणे काय आहेत, त्यानंतर आपण जबाबदार आहोत का, त्याची तीव्रता कशी कमी होऊ शकते, समजलंय सगळ्यांना? एनी डाउट्स ओव्हर हियर? Shall we move to the next one, the cloud burst? Yes, shall we move? Okay. Next is the cloud burst. सांगा मला, what causes rain? पाऊस कसा पडतो? You are studying this from your third standard, the rain cycle. सांगा कसा पडतो पाऊस? Yes, the water cycle, but will you explain? Anyone can explain the water cycle? Yes, Pradyumna? Hello, ma'am. Yes. First, water evaporates and goes up and makes some clouds. When it cools, the condensation process is do there and occur there, and rain is fall. Okay, Deepika, will you? मॅम, समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्यापासून ढग निर्माण होतात आणि ढग एकावर एक आदळले की त्यातलं पाणी खाली पडतं, जे की पाऊस असतो. Okay. Let's see. Sometimes the water coming down from the rain clouds does not reach the land in the form of rain. Instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same cloud. आपल्याला माहिती आहे जलचक्रात काय होतं, समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते, त्या वाफेचे ती वाफ वर गेल्यावर तिचे ढग तयार होतात, त्या ढगांना जेव्हा थंड हवा लागते तेव्हा त्यातून पाऊस पडतो. ओके, मग यावेळी जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा पाऊस देणारे जे ढग असतात त्यापासून जे पाणी खाली येतं, त्यातून जे पाणी खाली येतं ते नेहमीच पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येत नाही. जमिनीचं तापमान उष्ण असतं. ओके, आवर लँड्स टेम्परेचर इज हाय. मग त्या पाण्याची काय होते, वाफ होते आणि ती वाफ परत ढगांमध्ये जाते. येस, द क्लाउड बस्ट, I think the lesson is there in your 4th standard English book. इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये 4th स्टँडर्डला हा लेसन आहे. गारा कशा पडतात वगैरे त्यामध्ये नीट एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे. ओके, बघा काय होतं, जे पाऊस देणारे ढग आहेत त्यामधून नेहमी पाणी बाहेर येतं. जे खाली पाणी येतं ते जमिनीवर कधी कधी नाही पडत आणि जमिनीचं जे तापमान उष्ण असतं त्याच्यामुळे त्या पाण्याची वाफ होते आणि ती परत ढगात जाते. ओके, instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same cloud. As a result, the amount of vapor in those clouds become very high. मग जमिनीच्या तापमानामुळे ती वाफ परत ढगात जाते. याचा परिणाम काय होतो, ढगातला जो वाफेचा साठा आहे तो जास्त होतो. अगोदरच त्याच्यात वाफ आहे आणि ही जमिनीवरच्या पाण्याची वाफ परत त्याच्यात गेली, त्यामुळे ढगांमध्ये खूप वाफ साठते. Due to rapid condensation, it rains suddenly over a specific and a small region at a rate of 100 millimeter per hour or more. This is known as cloud burst. मग अचानकपणे एवढं जास्त कंडेन्सेशन होतं, एवढं संघनन होतं की त्या क्रियेमुळे एखाद्या विशिष्ट आणि लहान अशा प्रदेशावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 100 मिलीमीटर प्रति तास इतका पाऊस पडतो
आणि त्याला आपण ढगफुटी म्हणजे क्लाउड बर्स्ट असं म्हणतो. ओके, येस, गॉट, येस, अंडरस्टूड द क्लाउड बर्स्ट. ओके, बघा इथे एक न्यूज आहे. A cloudburst occurred at Leh, Ladakh on 6th August 2010. The cloudburst that occurred in Mumbai on 26th August 2005 was extraordinary and unforgettable. बघा 6 ऑगस्ट 2010 रोजी अशी ही ढगफुटी लडाख मधील लेह इथे झाली होती आणि 26 जुलै 2005 इथे या दिवशी मुंबईमध्ये सगळ्यात मोठी ढगफुटी झाली होती जी सर्वांच्याच लक्षात राहील. ओके, आय वॉज इन द 10th स्टँडर्ड दॅट टाइम आणि एवढा पाऊस पडत होता की आम्हाला स्कूलमधून सोडलेलं होतं आणि सगळ्या रस्त्यांवर पाणी भरलेलं होतं आणि 3 दिवस ते पाणी तसंच राहिलं होतं. एव्हरीथिंग वॉज अंडर वॉटर, सगळीकडे पाऊस होता आणि प्रत्येक गोष्ट पाण्याखाली होती. दोज डेज वेर व्हेरी हॉरिबल. खूप लोक त्याच्यामुळे खूप जीवितहानी झाली होती. लोकांचं भरपूर सामान वाहून गेलं होतं. इट वॉज व्हेरी डेंजरस. On that day, it rained about 950 millimeter, that is 37 inches, in 8 to 10 hours, and the entire city of Mumbai was waterlogged and flooded. मग त्या दिवशी 8 ते 10 तासांमध्ये जवळजवळ 950 मिलीमीटर म्हणजे 37 इंच इतका पाऊस पडला होता आणि संपूर्ण मुंबई ही पाण्याच्या खाली गेली होती. ओके, सी सो this was all about the क्लाउड बर्स्ट, ढगफुटी. समजलं सगळ्यांना? क्लाउड बर्स्ट खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे. ओके, चला नेक्स्ट इज फ्लड. व्हॉट इज मीन बाय फ्लड? व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फ्लड? सांगा मला, पूर म्हणजे काय, महापूर म्हणजे काय आणि त्याचे काय परिणाम होतात? सॉरी, लास्ट इयर हे स्टडी केलंय तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये, सांगा. इथे तुम्हाला आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही दिली आहे. डायरेक्ट जर पूर आला तर तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता तेच दिलंय. मग पूर म्हणजे काय, महापूर म्हणजे काय? येस, इट डझंट मीन द हेवी रेन. ड्यू टू द हेवी रेन द वॉटर गेट क्लॉग्ड. काय होतं, खूप जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी साठत जातं. ओके, जास्त प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी एका कुठेतरी असं वाहून जात नसेल तर एकाच ठिकाणी पाणी साठून ते एकत्रित साठायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे सगळीकडे पाणी भरतं आणि त्याला आपण फ्लड, महापूर असं म्हणतो. मग याचे परिणाम कोणते आहेत? जर महापूर आला तर काय काय होऊ शकतं सांगा? व्हॉट कॅन हॅपन? इट्स अ कॉज, दीपिका. ओव्हर रेनिंग इज अ cause. Yes, it causes to surrounding, but what it causes to surrounding? काय होतं पूर्ण परिसरात सगळा येस, एनीवन वॉन्ट टू टेल? मराठीत सुद्धा तुम्ही सांगू शकता. येस हिमेश, यू वॉन्ट टू टेल? टीचर, महापुराचे परिणाम अतिवृष्टीमुळे गाव शहरातील निचरा व्यवस्था अपुरी पडून पाणी घरात घुसते. नुकसान होते. गुरेढोरे मरण पावतात. मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि तवहानी होते. पूर कोसळल्यावर रोगराई पसरून संक्रमण रोगांच्या साथी येतात. त्यात संपूर्ण गाव शहराचे आरोग्य धोक्यात येते. व्हेरी गुड. बघा काय काय होऊ शकतं. पाणी साठतं, हे पाणी लोकांच्या घरात घुसतं, त्याच्यामुळे वेगवेगळ्या जीवित आणि वित्तहानी होते. लोकांची मालमत्ता, संपत्ती वाहून जाऊ शकते. त्यानंतर गुरेढोरे मृत्यू पावतात. त्याचबरोबर जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती स्टॉप होते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो.
येस, पाणी साठल्यामुळे सगळीकडे साथीचे रोग पसरायला लागतात. ओके, चला. प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड. मग हे जर पूर हे पूर मेजर्स घ्यायला. कन्स्ट्रक्शन ऑफ, जे डोंगराळ प्रदेश आहेत तिथे छोटी छोटी धरणं बांधायला हवीत. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक, पाझर तलावांची निर्मिती करायला हवी, जेणेकरून पाणी तिथे पर्कोलेट होऊन जाईल, पाझरून जाईल. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट, नद्यांचं पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट, नवीन जंगलाची लागवड करणे. कनेक्टिंग रिव्हर्स, नद्या जोडणे, सो दॅट पाणी इकडून तिकडून वाहून लवकरात लवकर तो प्रदेश पाण्यापासून रिकामा होईल. सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. राष्ट्रीय पूर आयोग याची स्थापना भारत सरकारने 1976 साली केलेली आहे. द कमिशन हॅज मेड स्पेशल एफर्ट्स टुवर्ड्स द कंट्रोल ऑफ फ्लड. मग हे आयोग काय करतं? पूर नियंत्रणासाठी काही प्रयत्न करत असतं. द प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम नॅशनल लेवल टू विलेज लेवल. मग पूर येऊ नये आणि पूर आला तर त्याचं नियंत्रण करण्याबाबतीचा जो प्लॅन आहे तो राष्ट्रीय स्तरापासून गावाच्या पातळीपर्यंत केलेला असतो. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ दिस प्लॅन. आणि हा प्लॅन ऑलरेडी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वित्तहानी आणि जीवितहानी टाळता येऊ शकते. ओके, गॉट क्लिअर? व्हॉट अबाउट फ्लड? येस, ओके. Next is lightning. Have you seen a flash of lightning in the sky? When? आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का? सांगा. ती कधी दिसते आपल्याला? ड्युरिंग रेन. ओके, हा. सो व्हॉट कॉजेस लाइटनिंग? लाइटनिंग कशामुळे होते सांगा? वीज कशी निर्माण होते? आपण प्रिव्हियस लेसन मध्ये शिकलेलो आहोत. सांगा, वीज कशी निर्माण होते? वीज कशी निर्माण होते, कशी पडते? सांगा. यू कॅन रेफर टू युअर टेक्स्टबुक. टेक्स्टबुक रेफर करून सुद्धा तुम्ही सांगू शकता. येस प्रद्युम्न. Hello, ma'am. येस. Lightning causes from friction between clouds. Yes. But can you tell me the process, whole process? Yes, Prathamesh? Hello, ma'am. Yes. When air and cloud rub against each other in the sky, the upper part of some clouds on the upper side become positive charge and the lower side become negative charge. That's called lighting. Yes. See. Wonderful things to know. Lightning temperature more intense than the sun. बघा, विजेचं तापमान सूर्यापेक्षा जास्त असतं. Not all lightning strikes the ground. प्रत्येक वेळी वीज जमिनीवर पडते असं नाही. In fact, about 95% of the lightning flashes are limited to the sky. 95% ज्या विजा असतात त्या आकाशातच चमकतात. Only 5% of lightning reaches the ground. पण 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचू शकतात. Lightning can be generated within one cloud, between two cloud or between a cloud and the ground also. बघा, वीज ही एकाच ढगामध्ये सुद्धा तयार होऊ शकते, दोन ढगांमध्ये किंवा ढग आणि जमीन यांच्या दरम्यान देखील निर्माण होऊ शकते. About 40 lightning flashes occur per second in the atmosphere. एका सेकंदाला वातावरणामध्ये जवळपास 40 विजा चमकत असतात. Yes. The temperature generated by lightning is higher than that of the sun. आणि विजेमुळे जे तापमान निर्माण होतं ते तापमान सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असतं.
Due to this high temperature, the air under high pressure expands suddenly and a loud crashing sound is heard. त्यामुळे हे जे एवढं मोठं तापमान असतं त्याच्यामुळे एकदम प्रचंड प्रेशर खाली आलेली हवा अचानक एक्सपांड होते आणि खूप मोठा कडकडण्याचा आवाज होतो. ओके, सी देन लाइटनिंग स्ट्राइक्स ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. खुल्या मैदानात वीज सर्वाधिक जास्त प्रमाणात पडते. द वर्ल्ड्स मोर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. विजेमुळे व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचा जे प्रमाण आहे ते जागतिक स्तरावर कमी आहे. हाउएव्हर, सर्वायव्हर्स ऑफ लाइटनिंग स्ट्राइक सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. पण ज्यांना मृत्यू येत नाही पण अंगावर वीज पडते अशा लोकांवर विजेचे खूप दीर्घकालीन परिणाम झालेले आढळतात. इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन्स कॅन सेव्ह देअर लाईफ. जर वीज पडलेल्या व्यक्तीवर त्वरित इलाज केला तर त्याचे प्राण वाचवता येऊ शकतात. A study of places struck with lightning show that it happens more on open ground than under a tree or near water. बघा, विजेच्या आघातात वीज जिथे जिथे पडली आहे त्या ठिकाणाचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येते की सर्वात जास्त वीज ही खुल्या मैदानात पडते आणि कमी प्रमाण हे झाडाखाली आणि पाण्याजवळ आहे. Mishaps have occurred most often when a person is at a high place or near a tall object. जर व्यक्ती उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तू जवळ असेल तरच अशा वीज पडण्याच्या दुर्घटना घडतात. ओके, सो व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म. मग आता वीज कडाडत असेल तर आपण कोणती काळजी घ्यायला हवी. डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड और बिलो अ ट्री. मैदानात किंवा झाडाखाली उभं राहू नका. डू नॉट गो टू हाय लोकेशन और क्लाइंब अ ट्री. झाडावर चढू पण नका आणि उंच ठिकाणी जाऊ नका. डू नॉट स्टँड नियर अन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर एक्सेट्रा. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब आणि टॉवर यांच्याजवळ उभं राहू नका. डू नॉट लीन ऑन वायर्ड फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन और अ हाऊस. गाव, शेत, आवार, बाग, घर यांच्या भोवती जर तारेचं कंपाऊंड असतं त्याला टेकून राहू नका. If you are on a two-wheeler, a bicycle, a tractor or a boat, get off immediately and go to a safe place. जर तुम्ही बाईकवर आहात, सायकलवर आहात, ट्रॅक्टरवर आहात किंवा बोटीवर आहात तर उतरून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. खूप व्यक्तींनी एकत्र थांबायचं नाही, एकत्र व्हायचं नाही. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet between any two person. दोन व्यक्तींमध्ये 15 फूट अंतर राहील एवढं बघायचं आहे. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल और टेलिफोन. प्लग चालू असलेलं जोडलेली विद्युत उपकरणं वापरायची नाहीत. मोबाईल आणि टेलिफोनचा वापर करायचा नाही. स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक और जूट क्लॉथ और ड्राय लिव्स. उभं राहताना पायाखाली लाकूड, कोरडं लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, पालापाचोळा राहील याचा प्रयत्न करायचा आहे. Keep your feet together, support yourself on the soles of your feet, placing your hands on your knees and crouch low. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसायचं आहे. Swimmers or fishermen should immediately come out of the water. पोहणारे किंवा मच्छीमारी करणाऱ्यांनी त्वरित पाण्याच्या बाहेर यायचं आहे. A pakka house is the safest place. Find out if there is a lightning conductor on any tall building near your house. If necessary, get a lightning conductor fitted on your house. पक्का घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे वीज पडण्याच्या वेळी. आपल्या घराच्या आसपास उंच इमारत असेल तर त्यावर लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडित रक्षक आहे की नाही हे याची माहिती मिळवायची आहे आणि जर नेसेसरी असेल तर तुमच्या घरावर सुद्धा ते बसवून घ्यायचं आहे. येस, दिस वॉज ऑल अबाउट लाइटनिंग. अंडरस्टूड. वीज पडणे समजलंय. Okay. Now volcano. Have you heard about volcano? Yes, volcano बद्दल काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला. ज्वालामुखी. Yes.
Have you ever watched it? Earth is very hot. Movement of hot substances continuously occur from the interior towards the surface of the earth. As a result, sometimes the solid, liquid, and gaseous substances below the earth crust are pushed towards the crust. When these substances come out of Earth's crust in an eruption and start flowing, it is called volcano. बघा, volcanoला मराठीमध्ये ज्वालामुखी म्हटलं जातं. तुम्हाला माहितीच आहे की आपली पृथ्वी एक खूप गरम असा गोळा होता. येस, 5th स्टँडर्डला तुम्ही शिकला आहात तुमच्या EVS 1 मध्ये. येस, ओके. बघा, मग हा जे व्होल्कॅनो आहे ही एक नॅचरल गोष्ट आहे. ज्वालामुखी एक नैसर्गिक गोष्ट आहे. पृथ्वीच्या आतला जो भाग आहे तो एकदम गरम आहे, खूप उष्ण आहे. म्हणून त्याच्या आतल्या भागातून पृथ्वीच्या क्रस्टकडे, अर्थच्या क्रस्टकडे सरफेसवर काही गरम पदार्थाच्या हालचाली सतत होतच असतात. त्यामुळे काय होतं, अर्थच्या क्रस्ट खालील जे सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस पदार्थ आहेत ते अर्थच्या क्रस्टकडे वर ढकलले जातात आणि हे पदार्थ अर्थच्या क्रस्ट मधून बाहेर पडतात आणि मग हे पदार्थ जेव्हा अर्थच्या क्रस्ट मधून बाहेर येतात आणि त्या अर्थच्या सरफेसवर, पृष्ठभागावर एकदम फटाक्याप्रमाणे त्याचा उद्रेक होतो, फुटतात आणि ते बाहेर वाहू लागतात रसाप्रमाणे, त्याला व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी असं म्हणतात. ओके, सी. ओके, अंडरस्टूड? Okay, so what are the effects of sorry okay, so what are the chemical substances such as lava, vapor, hot mud, face of the earth, and thereby mountains and hills are created. बघा, या व्होल्कॅनोमुळे काय होतं, ज्वालामुखीमुळे काय होतं, जो शिलारस आहे, बाष्प, चिखल, गरम असा चिखल, हॉट मड, त्यानंतर सल्फर, गंधक यासारखे जे केमिकल पदार्थ आहेत ते वर येतात आणि साचायला सुरुवात होते आणि त्यामुळे डोंगर आणि टेकड्या यांची निर्मिती होते. ओके, तेजल, व्हॉट हॅपन? वाय यू आर रायटिंग युअर नेम इन द चॅट बॉक्स? आय हॅव नॉट आस्क्ड एनिथिंग. मी एकही प्रश्न विचारलेला नाही. The atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. मग या ज्वालामुखीतून राख बाहेर पडते आणि वायू देखील बाहेर पडतात. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण ऍटमॉस्फिअर पोल्युटेड होतं, प्रदूषित होतं. Often it rains as a result of a volcanic eruption. ज्वालामुखीमुळे पाऊस सुद्धा पडतो. टेम्परेचर रायझेस ड्यू टू हॉट गॅसेस. उष्ण वायू बाहेर पडतात त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर दी हॉट मड. या गरम चिखलाखाली जंगल आणि वस्त्या गाडल्या जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते इरप्शन होतं. Volcanoes erupt in the sea as they do on land. बघा, जमिनीवर जशा प्रकारे ज्वालामुखी उद्रेक होतो तसा तो समुद्रात देखील होतो. The same substances that come out during the eruption of a volcano on the land are ejected during the eruption of a volcano in the sea. Some islands are created due to the eruption of volcanoes in the sea. बघा, जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर पडतात तसेच सेम पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतून देखील बाहेर पडतात.
हे समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जसं जमिनीवरचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला की डोंगर टेकड्या तयार होतात, तसं जेव्हा समुद्रातील ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा बेट निर्माण होतात, आयलँड निर्माण होतात. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दी volcano. समजलाय? Volcanoes on land, volcanoes in the sea. Understood? Yes? Okay, okay. Now, it is not possible to prevent the eruption of a volcano, to stop it after it erupts or to control it. However, by means of science and technology, it is possible to predict an eruption and to take immediate step for disaster management. बघा, हे जे volcano आहेत त्यांचं इरप्शन आपण टाळू शकत नाही. त्यांचा उद्रेक जो होतो तो आपण टाळू शकत नाही. तो उद्रेक सुरू झाला की आपण थांबवू पण शकत नाही, त्याला कंट्रोल नाही करू शकत. पण तो उद्रेक होणार आहे की नाही हे आपण नक्कीच ओळखू शकतो. ओके, इट इज पॉसिबल ड्यू टू दी टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली आहे की ज्या एरियामध्ये ज्वालामुखी असतात, आतमध्ये ऑलरेडी तयार होत असतात, जिथे व्होल्कॅनो इरप्ट होऊ शकतो, तो एरिया आधीच ओळखला जाऊ शकतो. काही इन्स्ट्रुमेंट्स असतात तो एरिया आधीच ओळखला जाऊ शकतो आणि अंडरस्टूड. Yes, everything. Okay. 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 So some questions based on the part we have learned, and after that one part is remaining, and the question answers will be dealing in the next lecture. Okay. Okay. Some questions. जेवढा पार्ट कंप्लीट झालाय. ओके, व्हॉट इज फेमाइन? दुष्काळ म्हणजे काय? Okay, now am I audible? Yes. Okay, my headphones are causing some problem. Okay, Aditi, I have asked you. Aditi. The condition that arise due to long-term and surface scarcity of food grains and water is called famine. Okay,
Next is how we all are responsible for famine. आपण दुष्काळाला कशा प्रकारे कारणीभूत आहोत? Yes, some new name. Yes, Prathamesh. Hello, ma'am. Yes. Water shortage and increasing as the balance between rainfall and population is disturbed. Through there has been a very high rise in the production of food grain. As a result of green revolution, the balance of the environment has been lost due to use of chemical fertilizers, uh, pesticides, and vehicles, Pesticide and weedicide. pesticides and herbicides, unlimited lifting of water, errors of land, misuse of water. Okay, anyone else? Anyone else with this? Yes, Deepika? Water shortage is increasing as the balance between rainfall and population is disturbed. Though there has been a very high rise in the production of food grains as a result of the green revolution, the balance of the environment has been lost due to use of chemical fertilizers, pesticides and pesticides, unlimited lifting of water, erosion of land, misuse of water, and we are responsible for famine. Yes, this is how we are responsible for famine. What do you mean by cloudburst? What do you mean by cloudburst? How cloudburst occurs? Yes, Omkar. Yes, ma'am. Sometimes the water coming down from rain clouds does not reach the land in the form of rain. Instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same cloud. As a result, the amount of vapor in those clouds become very high due to rapid condensation. It rains suddenly over in specific and small region at the a rate of 100 millimeter per hour or more. This is known as cloudburst. Yes. What are the preventive measures for floods? What preventive measures should we take during floods? Yes, Dhanashri. Yes, ma'am. First, construction of small dams in mountainous region. Second, construction of percolation tanks. Third, making river beds flat. Fourth, cultivation of new forests. Fifth, connection rivers. These are the pro- Preventing measures. preventing measures of floods. Okay. Okay, what is volcano? What is volcano? Yes, what is volcano? Yes, Omkar. Yes, ma'am. A volcano is a natural event of phenomenon. The interior of the earth is very hot. Movement of hot substances continuously occur from the interior towards the
surface of the earth. As a result, sometimes the solid, liquid, and gaseous substance below the earth crust are pushed towards the crust. When these substances come out of the earth crust in an eruption and start flowing, it is called a volcano. Okay, what are the effect of volcano? ज्वालामुखीचे परिणाम सांगा. माहिका, will you tell what are the effects of volcano? The chemical substance such as lava, vapors, hot mud, sulfur effect, etc., get collected on the surface of the earth and terribly mountains and hills are created. The atmosphere get polluted due to the ash and gases affected by the volcano. Often the rains as the result of volcano eruption. Temperature rises due to hot gases. Forests and settlements get burned under the hot mud. येस, तेजल, तू सांगणार का मराठीतून? येस टीचर. हा, सांग. भूतांतरातील रासायनिक पदार्थ जसे शिलेवार, बाष्प, उष्ण, चिरक, उष्ण चिखल. उष्ण ओके उष्ण चिखल, गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या आणि निर्मिती होतात. निसर्गातील राख आणि वायू यांमुळे हवा प्रदूषण होते. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. उष्णता वायूंमुळे तापमान वाढतो. उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. बेटांची निर्मिती होते. बेटांची निर्मिती होते. त्यामुळे मोठ्या लाटा अथवा त्सुनामी येऊ शकते. ओके, स्टॉप. सो सगळ्यांना लेसन समजलाय का? We have not completed the whole lesson, but the part we have completed. Everyone has understood? Yes. Any doubts? Anyone has any doubt? Okay, if no doubts are there, you can leave. Bye bye. Good night, everyone. Bye bye. Bye, ma'am. Good night. Bye, teacher. Bye Good night. bye. Bye.